तुम्ही पाहत असाल की 9 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतात आणि या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या लोकशाहीच्या उत्साहामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत, सहभाग घेतलेला आहे आणि 100% जो 2017 नंतर आणि 2014 नंतर भारतीय जनता पार्टीने जो विकास केला आहे त्या विकासाच्या जोरावर 100% पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ना. हो, तिथं भाजपाने राष्ट्रवादी अशी लढत दिसत होती, कारण राष्ट्रवादीला फक्त भ्रष्टाचारावरच बोलली, फक्त विकासाच्या मुद्द्यावर कुठंच बोलले नाही. जनतेने नेमकं मतदान कोणाला? जनता सुज्ञ आहे. पिंपरी चिंचवड शहरमधील नागरिक मतदार हे सुज्ञ आहेत आणि हे सुज्ञ नागरिक नक्कीच विकासावर आणि विकासाला पाहूनच मतदान करणार आहे. त्याच्यामुळे आम्ही जो नारा दिलता आणि पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार. अंदाजे किती? तुम्हाला सांगितलं की 100% हा भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार.